आता जे उत्तर दिलंय ना त्याच्या पुढचा प्रश्न विचारा. तुम्ही आता अनुभवी आमदार आहात बरं का. सभापती महोदय, त्या दिवशी सुद्धा मंत्री महोदयांनी माझा प्रश्न होता आणि त्याच्यावर सविस्तर उत्तर या अनुदानाच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. पण मंत्री महोदय, एक गोष्ट या निमित्ताने मी अधोरेखित करतो की आपण आझाद मैदानावरती आपण स्वतः गेला होता जेव्हा त्यांचं परवा आंदोलन झालं 30 तारखेला. तुम्ही गेलात, निवेदन घेतलं आणि त्यांना आश्वासित केलं की बाबा जानेवारी अखेरपर्यंत आम्ही पुढचा टप्पा देऊ. तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणालात, असं त्यांनी सगळ्या सोशल मीडियावरती ही बातमी कालपासून फिरते की मंत्री महोदयांनी शब्द फिरवला का, मंत्री महोदय देणार आहेत की नाहीत, कारण पुन्हा आचारसंहिता लागणार आहे. तर या निमित्तानं एक राज्यातल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना आश्वस्त करावं की आता आपण त्या दिवशी म्हणाला होतात की आता आपण जे अनुदान दिलं 1160 कोटी ते वितरित झालं पाहिजे. ही तुमची भावना आहे, तीच आमची भावना आहे की हे सगळ्यांना मिळालं पाहिजे. त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत शिक्षकेतरच्या बाबतीमध्ये आहेत, जसं सरनाईक साहेबांनी सांगितलं, आपण सांगितलं मीटिंग घेऊन आपण त्या दूर करू. निश्चितपणाने आम्ही त्याच्यामध्ये आपणाला मदत करू, त्या दूर होतील. पण मुख्य जी अडचण सभापती महोदय आणि मंत्री महोदय की आता चालू वर्षाची संच माहिती आतापर्यंत व्हायला पाहिजे होती पण ती झाली नाही. म्हणजे आता डिसेंबर संपतोय, आपली 30 सप्टेंबर शेवटची तारीख असते प्रवेशाची, ती पण संपून गेली. पण संच माहिती झाली नसल्यामुळं अनेक शाळात आता पटसंख्या वाढली. म्हणजे एखादा शिक्षक जर गेल्या वर्षीच्या संच माहितीत अतिरिक्त झाला असेल तर या वर्षी त्याच्याकडे संख्या आहे, तो तिथंच राहू शकतो. त्याच्यामुळं अतिरिक्त आपण त्याला लगेच करतोय आणि दुसरीकडे पाठवतोय. ते कुठं थांबवावं लागेल आपल्याला, कारण या वर्षीची संच माहिती करणं हे पण गरजेचं आहे. आता डिसेंबर संपतोय तरी ती झालेली नाही, त्यामुळे ती संच माहिती करून मग अतिरिक्त समायोजन करावं ही सगळ्यांची मागणी. आज सुद्धा आपल्या विधान भवनावरती राज्यातल्या सर्व मुख्याध्यापकांचा मोर्चा आलेला आहे. त्या मागणीसाठी सुद्धा त्यातली एक मागणी आहे, त्यांच्यासोबत आपण बैठक घ्यावी ही माझी विनंती आहे. आणि राज्यातल्या शिक्षकांना हे आश्वस्त करणार का की पुढचा जो टप्पा आहे त्यांचा, आता जे नव्याने येतील ते 20% येणारच आहेत, पण जे ऑलरेडी 20 घेतात, 40 घेतात, 60 घेतात, त्यांना पुढील टप्पा आपण किमान या अर्थसंकल्पात मंजूर करणार का, याबाबतचं उत्तर राज्याला द्यावं. सभापती महोदया, मी स्पष्ट शब्दामध्ये त्यावेळच्या मोर्चाच्या वेळेला असं सांगितलेलं होतं की एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर एका वर्षानंतर दुसरा टप्पा येतो. अनेक लोकांना 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले. कारण मी आपल्याला हे बघा असा डिफरन्शिएट करता येणार नाही. मी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे, एका वेळेला एक टप्पा पूर्ण करण्यात येईल, त्याच्यानंतर दर सप्टेंबर महिन्यामध्ये संच मान्यता होते. ऑक्टोबर महिन्यामध्ये हा प्रस्ताव शासनाकडे येऊन डिसेंबरच्या पुरवणी मागण्यामध्ये आम्ही मागू. आणि आमची अशी भूमिका आहे की दर वर्षाला टप्पा पूर्ण करून याच्यामध्ये हा विषय संपवला पाहिजे. परंतु शासनाचे सुद्धा मर्यादा असतात, अर्थ खात्याकडे ते पैसे उपलब्ध असायला लागतात. त्याच्यामुळे आमच्याकडून हा प्रस्ताव टप्पा अनुदानाचा 31 डिसेंबरला आम्ही सगळं पूर्ण करू आणि आम्ही पुढच्या 31 डिसेंबरला ह्याची मागणी करू, पुरवणी मागणी, आणि त्याच्यामध्ये शासनानं आम्ही हे पैसे उपलब्ध करून दिल्यानंतर आम्ही त्याची अंमलबजावणी करू. एका वेळेला सर्व लोकांना जे आता टप्पा अनुदानावर आलेले सर्वांना टप्पा मिळेल. सन्माननीय सतीश तांबे, आता जो प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला, सर्वप्रथम तर मी आपल्या माध्यमातून शिक्षण मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो की ते अतिशय सकारात्मक आहेत आणि शिक्षण विभागाला कशा पद्धतीने काम करता येईल याच्यावर त्यांचा सातत्याने प्रयत्न चालू आहे. बैठकही आपल्या निर्देशानुसार त्यांनी घेतली, अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत साहेब, त्याबद्दल आपले आभार. साहेब, याचा एक सगळ्यात मूळ जो आहे तो एक प्रश्न मला विचारायचा आहे की राईट टू सर्व्हिस नावाचा ऍक्ट हा आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये लागू आहे. राईट टू सर्व्हिस ऍक्ट प्रमाणे प्रत्येक काम एक ठराविक कालावधीमध्ये होणं हे कायद्याने बंधनकारक आहे. आज काय होतंय की हे जे प्रस्ताव, हा जो प्रश्न आता किरण सरनाईक साहेबांनी मांडला, 1.5 वर्षानंतर 2-2 वर्षानंतर त्रुटी काढल्या जात आहेत. मी संचालक आपल्या आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे साहेब 6-12 तारखेला. नाशिकमधलं एक प्रकरण असं आहे, त्या शिक्षकांच्या वाढीव पदांच्या मान्यतेसाठी 1.5 वर्षानंतर त्रुटी काढलेली आहे. आणि कुठं काढली त्रुटी? मंत्रालय स्तरावर काढली. मग जो दाखल करून घेणारा जो क्लर्क आहे त्याचं काम नाहीये का की त्रुटी पुरतं असलेलाच त्यांनी प्रस्ताव दाखल करून घेतला पाहिजे? तर राईट टू सर्व्हिस ऍक्ट मधून पळवाट काढण्यासाठी शिक्षण विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी हे अशा पद्धतीने वरच्या स्तरावर एक त्रुटी काढत राहतात आणि त्याच्यातून फार मोठा त्रास लोकांना होतोय. आणि म्हणून माझी आपल्याला एकच प्रश्न आहे की असे राईट टू सर्व्हिस ऍक्ट प्रमाणे विलंब करणाऱ्या आणि जाणीवपूर्वक वर्षानंतर त्रुटी काढणाऱ्या, ज्याचं मी आयुक्तांना पत्र लिहिले, अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार? सभापती महोदय, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नेमके कुठले कागदपत्र असावे याच्याबद्दलचं क्लिअर कट सर्क्युलर मी काढायला सांगेन, जेणेकरून असे प्रश्न भविष्यामध्ये उद्भवणार नाही. आणि एकदा कमिशनर ऑफिसकडून शासनाकडे आल्यानंतर तो प्रस्ताव तपासायलाच लागतो, कारण शेवटी
शासनाकडून काही त्रुटी निघालेली असली तर त्याची सुद्धा पूर्तता व्हायला लागते. त्याच्यामुळे अशा प्रकरणामध्ये खरोखर मुद्दाम त्रुटी काढलेली आहे की त्रुटी होती आम्ही पडताळून बघू, परंतु केवळ त्रुटी काढली म्हणून कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई करता येणार नाही, कारण अशी केली तर मग सत्य काय पडताळून बघण्याची गरजच लागणार नाही. सभापती महोदय, आपल्याला आणि सन्माननीय आमदार साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो, कोट्यावधी रुपये शासनाचे मागचा फरक म्हणून अनेक संस्थांनी घेतलेत. एक आपल्या नाशिकमधलीच अशी संस्था आहे की ज्यांनी 500 कोटी रुपये अनधिकृतप्रमाणे सायफन केले आहेत शासनाकडून. मग अशा लोकांना आपण सोडायचं का? त्याच्यावर आम्ही 500 कोटी रुपये त्याच्यावर आम्ही FIR दाखल केली आहे. परंतु सभापती महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो की हे पैसे त्या संस्थेच्या संचालकांकडून वसूल करण्याच्या संदर्भात सुद्धा योग्य कार्यवाही करा असे सुद्धा आदेश मी दिलेले आहेत. कारण शासनाच्या पैशाला शेवटी हा गोरगरिबांसाठी असलेला पैसा आहे. केवळ शिक्षकांच्या जुन्या नेमणुका दाखवायच्या नाही, मी तसं डिस्क्लोज करू शकणार नाही, परंतु मी आपल्याला उदाहरणार्थ सांगितलं की ही रक्कम ही जवळजवळ याच्या आसपास आहे 400 ते 500 कोटी रुपयाच्या संदर्भात. एवढ्या जर मोठ्या मोठ्या संस्था आहेत आणि त्या शासनाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे जर घेत असतील अनधिकृतप्रमाणे किंवा खोटे कागदपत्र करून, तर आम्ही मोठ्या प्रमाणात मोहीम चालू केलेली आहे की जेणेकरून पुढच्या काळात असं होणार नाही. आम्हाला जर विद्यार्थ्यांना साधं एक अंड्याचं आम्ही अनेक वर्षाची मागणी होती की आम्हाला अंडी द्या म्हणून, एकाला अंडी द्यायला सुद्धा 140 कोटी रुपये लागतात. आम्हाला विचार करायला लागतो. पहिल्यांदा मी अंडी द्यायला सुरुवात केली, जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना केळी द्यायला सुरुवात केली. परंतु कधीतरी आम्ही विद्यार्थ्यांवर खर्च करणार की नाही की आमचे पैसे असेच आपण दुसऱ्या कामासाठी लोकांनी आमचे पैसे सायफन करायचे. हा पैसा सुद्धा एकदा याला शिस्त आणल्यानंतर जास्तीत जास्त पैसे विद्यार्थ्यांवर कसे खर्च करता येईल हा आमचा प्रयत्न राहील. यंदा सुद्धा आम्ही सगळ्यांना युनिफॉर्म दिले, सगळ्यांना शूज दिले, सॉक्स दिले, वह्या दिल्या, तो खर्च त्यांची स्कॉलरशिप वाढवली. अशा तऱ्हेने आपल्याला एक धोरण घ्यायला लागेल की ज्याच्यामधून प्रोत्साहन मिळेल. माझी शाळा सुंदर शाळा जवळजवळ 87 कोटी रुपये हे मुलांच्या वेगवेगळ्या त्या शाळांना बक्षीस म्हणून दिले जाणार. शाळांची परिस्थिती सुधारेल, तिचा एज्युकेशनचा दर्जा सुधारेल, असं आपल्याला करायला लागेल. आणि अशा बाबतीत कठोर कारवाई करायला लागेल. तर आपल्या सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे की अशा रीतीने जर कोण चुकीने वागत असेल, आपण मांडलेला मुद्दा मी मान्य करतो की राईट टू सर्व्हिसेस याच्या खाली कुठले कागदपत्र लागतात, आम्ही पुन्हा एकदा सर्व कागदपत्रांची यादी देऊ. आम्ही सूचना देऊ की तुम्ही या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केलेले प्रस्तावच पाठवा आणि त्याच्यानंतर जर कोणी असं वागलं तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू. ठीक आहे. आता ही लक्षवेधीचं चर्चा भरपूर झालेली आहे. म्हणणं आहे बघा, यावर्षी जर संच मान्यतेप्रमाणे वाढलं तर त्याला आम्ही पुन्हा घेण्याचा विचार करू, त्याच्या संदर्भातली पॉलिसी ठरवू. परंतु पूर्वीच्या संच मान्यते, कारण आता जवळजवळ 650 लोकांनी 650 संस्थांनी आपल्या मागण्या नोंदवलेल्या आहेत पोर्टलवर. एकतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ही तक्रार करतायत की भरती कधी सुरू होणार, आणि भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपण असं काहीतरी केलं तर त्याला खीळ बसेल. आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आता कुठल्याही परिस्थितीत त्या मुलांना एकदा न्याय मिळून द्या. एकच प्रश्न जो काल मांडलेला आहे की रोस्टर कुठेतरी तपासताना चुकलेला असेल तेवढ्यापुरतं मी बघेन आणि त्या जिल्ह्यापुरतं बघेन. एरवी ही भरती कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार. आता अरुण लाड